नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत पीसीओडी, लठ्ठपणा आणि वंध्यत्व ह्या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात या विषयातील तज्ञ डॉक्टर उज्ज्वला काळे आणि डॉक्टर जयश्री दुर्गे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर उज्ज्वला काळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर उज्ज्वला या आयुर्वेदाच्या मुंबईच्या शाखेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी BAMS ही पदवी मिळवली असून गेली 22 वर्ष त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर उज्ज्वला ह्या विविध आरोग्य प्रशिक्षण वर्ग, महिलांचं आरोग्य शिबिर, सुवर्णप्राशन ह्यांसारखे विविध उपक्रम राबवतात. आणि डॉक्टर जयश्री दुर्गे ह्या आयुर्वेदाच्या पुण्यातील शाखेच्या प्रमुख डॉक्टर आहेत आणि त्यांनी BAMS आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफिशियन्सी इन क्लिनिकल रिसर्च ही पदवी देखील मिळवली आहे. आणि नाडी परीक्षण आणि प्राणायाम यामध्ये देखील त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं असून त्यामध्ये त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झालेत. केवळ आयुर्वेदीय उपचार पद्धतींचा वापर करून त्यांनी अनेक स्त्री रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. आयुर्वेद शास्त्रावर आधारलेले आयुर्वेदा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड रुग्णांना संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून देण्यासाठी गेली 22 वर्ष यशस्वीरित्या कार्यरत आहे. डॉक्टर विजय कुशवाहा यांचे आयुर्वेदा हेल्थ केअर ही कंपनी औषधी वनस्पतींपासून अति देखील घेतली असून तिथेही रुग्णांची यशस्वी चिकित्सा केली जाते. आयुर्वेदाच्या शाखा मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये कार्यरत आहेत. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया या दोन्ही तज्ञांकडून. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर. आणि अर्थातच पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे डॉक्टर जयश्री, स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं जे प्रमाण आहे ते आजकाल आपण बघतो की कुठेतरी बॅलन्स नाहीये. योग्य वेळेस खरं तर ही मासिक पाळी सुरू व्हायला पाहिजे. योग्य वेळेस त्याचं व्यवस्थित 3-4 दिवस जे असतात त्यावेळेस व्यवस्थित खरं तर पीसीओडीचा हा प्रॉब्लेम आपण बघू शकतो ह्या स्त्रियांमध्ये. हा नेमका कशामुळे आहे? मासिक पाळीची का समस्या उद्भवतीये? बरं, सर्वप्रथम मासिक पाळी जी आहे ती निसर्गाने स्त्रियांना दिलेली एक प्रकारची देणगीच म्हणावी लागेल. कारण मासिक पाळीद्वारे महिन्याच्या महिन्याला स्त्री शरीराची एक प्रकारे शुद्धीच होत असते. बरोबर आहे. तर स्त्रियांमधली जी मासिक पाळी आहे त्याला शरीरातील रसधातू आणि रक्तधातू या दोन धातूंची स्थिती चांगली असणं हे अवलंबून असतं. कारण या दोघांची स्थिती चांगली असेल तर मासिक पाळीच्या समस्या उद्भवत नाही. मात्र काही बिघाड झाला असेल तर मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात. तर आजकाल महिन्याच्या महिन्याला पाळी येत नाही स्त्रियांच्या बाबतीत किंवा पुढे पुढे जाते. त्याचं बेसिक कारण म्हणजे आहार हा आवश्यकतेपेक्षा खूप कमी असणं. दुसरं म्हणजे कुठला आजारपण आला असेल तर किंवा अॅनिमिया, रक्ताची कमतरता जर असेल तर तात्पुरता हा मासिक पाळीच्या अनियमिततेचा त्रास स्त्रियांमध्ये आढळतो. दुसरी गोष्ट की जर हा त्रास अनेक वर्षांपासूनचा असेल, म्हणजे अनेक वर्षांपासून 2-2, 3-3 महिने पाळी जर पुढे पुढे जात असेल तर अशा वेळेस आपण रुग्णांना सोनोग्राफी करायला सांगतो. आणि या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बऱ्याच जाताना पीसीओडी आहे असे आढळतं. तर ही सगळी विविध कारणे आपल्याला अनियमित पाळीच्या बाबतीत पाहायला मिळतात. बरोबर आहे. मग पीसीओडी मध्ये नेमके काय शरीरात बदल होतात? नेमका का हा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये आजकाल जास्त प्रमाणात बघायला मिळतोय? त्याच्या मागची काय कारणं आहेत? काय त्याबद्दल सांगाल? बरं, हे समजून घेण्यासाठी आपण एक व्हिडिओ क्लिप बघूयात. म्हणजे पीसीओडी म्हणजे काय हे समजण्यास खूप सोपं होईल. बरोबर, आपण लॅपटॉपच्या माध्यमातून हे बघूया. तर अशा पद्धतीने हा गर्भाशय आहे ज्याला युटेरस असं म्हणतात. त्या गर्भाशयामध्येच गर्भाची 9 महिने वाढ होत असते. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 अशा पद्धतीने ओव्हरीज असतात ज्याच्यामध्ये स्त्री बीजाची निर्मिती होत असते दर महिन्याला. या ओव्हरीज आणि गर्भाशयाच्या मध्ये जोडणाऱ्या ज्या नळ्या दिसतात त्यांना फेलोपियन ट्यूब्स किंवा गर्भाशय नलिका असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या फेलोपियन ट्यूब्स नॉर्मली आतल्या बाजूने पूर्ण पोकळ असतात, उघड्या असतात. तर दर महिन्याला काय होत असतं, साधारण 14व्या-15व्या दिवशी अशा पद्धतीने स्त्री बीज हे बीजाशयाच्या बाहेर येत असतं आणि या ट्यूब मार्फत गर्भाशयापर्यंत पोहोचत असतं. आणि यालाच आपण ओव्ह्युलेशन असं म्हणत असतो. तर नॉर्मली ज्यांची पाळी नियमित असते त्यांना 14व्या-15व्या दिवशी हे ओव्ह्युलेशन होत असतं. मात्र पीसीओडीच्या रुग्णांमध्ये हे ओव्ह्युलेशन महिन्याच्या महिन्याला होत नाही. आणि हे स्त्री बीज जे आहेत हे ओव्हरीज मध्येच अडकून राहिल्यासारखे असतात. त्याच्या ह्याच कंडिशनला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हणतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की ओव्ह्युलेशन होण्याचा आणि पाळी येण्याचा खूप जवळचा संबंध असतो. जेव्हा ओव्ह्युलेशन होत असतं तेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीजांचा संयोग झाला तर पाळी तर येत नाही. मात्र हा संयोग झाला नाही तर काही दिवसांनी पाळी येत असते. तर असं दर महिन्याला घडत असतं. म्हणजे दर महिन्याला ओव्ह्युलेशन होणार आहे, दर महिन्याला पाळी येणार असते. मात्र आता पीसीओडी मध्ये ओव्ह्युलेशनच महिन्याच्या महिन्याला होत नसल्याने पाळीही महिन्याच्या महिन्याला येत नाही आणि ती पुढे पुढे जात असते. तर अशा पद्धतीच्या घटना आपल्याला पीसीओडीच्या रुग्णांच्या शरीरात झालेल्या दिसतात. अर्थातच. आणि या पीसीओडीमुळे खूप प्रकारच्या खरं तर ह्या स्त्रियांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्या आजारांकडे आपण वळूयाच, पण तत्पूर्वी नेमकं काय कारणं असतात ह्या पीसीओडीची?
पीसीओडीचं मॉडर्न सायन्समध्ये तरी त्यांनी पर्टिक्युलर काही कारण दिलेलं नाहीये, पण आयुर्वेदामध्ये मेन्शन आहे कारण. त्याच्यात जे आम्ही त्रिदोष म्हणतो त्यातली कफ आणि वात यांची ज्या दोषांची दृष्टी झाली तर ते एक पीसीओडीचं कारण असतं. पण ती का होते तर आपली चुकीची जीवन पद्धती. बरोबर. म्हणजे आजकाल जंक फूड खूप खाणं, बसून राहणं, व्यायाम न करणं, ही जी सगळी कारणं आहेत ज्यांनी चुकीची जीवन पद्धती होते आणि त्यामुळे दोषांची दृष्टी होते, हे एक कारण येतं. त्याचबरोबर अनुवंशिकता, काही जणांच्या आईला वगैरे तो त्रास असतो, तो हेरिडिटी त्यांच्यामध्ये येतो. तसंच स्ट्रेस, आजकाल जो कामाचा स्ट्रेस आहे त्या स्ट्रेस सुद्धा पीसीओडीचं एक कारण असतं. खरंय. थायरॉइड हे एक पीसीओडीचं कारण आहे. म्हणजे ही तर कारणं आहेतच आणि ह्याच्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की स्थूलता ही स्त्रियांमध्ये वाढल्याचं प्रमाण आहे आणि अर्थातच वंध्यत्वाला त्यांना सामोरं जावं लागतं. ह्या सगळ्यामध्ये पीसीओडीची काही लक्षणं आहेत का आणि ती कोणती लक्षणं आहेत? पीसीओडीमध्ये सर्वात प्रथम लक्षण येतं म्हणजे अनियमित पाळी. आणि ह्या अनियमित पाळीवर जर काही औषधोपचार नाही केला तर पुढे भविष्यात जाऊन गर्भधारणा होणार नाही. बरं. तसंच चेहऱ्यावर मुलींनी जर नीट ऑब्झर्व केलं तर चेहऱ्यावर जाडसर लव येते. बरोबर आहे. ऍक्नेचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतं आणि अत्यंत कमी काळात वजन वाढायला लागतं. ही त्याची मुख्य कारण येतं. आणि काही मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये इथे मानेच्या इथे असं एक काळपट किंवा काखेत काळपट स्पॉट्स येतात. त्या रुग्णांमध्ये पीसीओडी जास्त प्रमाणात आढळतं. बरोबर आहे. आणि ह्या पीसीओडी बद्दल अजूनही अनेक महिलांमध्ये अजून जनजागृती तेवढी झालेली नाहीये, कारण की आपण बघितलं तर खरं तर बेसिकली जे इनफर्टिलिटीचं कारण जे आहे ते मुख्यतः पीसीओडीच असतं आणि योग्य वेळात जर नियमित पाळी नाही आली आणि जर ते प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पुढे जाऊन भविष्यात त्यांना इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाला खरं तर सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टर जयश्री, मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या पीसीओडीमुळे काय काय दुष्परिणाम होतात? कारण की अर्थातच आपण बघितलं तर दुष्परिणाम म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे वंध्यत्व हा एक मोठा त्यांना फॅक्टरला सामोरं जावं लागतं, पण त्या व्यतिरिक्त काय दुष्परिणाम होतात? बरोबर. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की मासिक पाळीमुळे स्त्री शरीराची एक प्रकारची शुद्धी होत असते. बरोबर आहे. मात्र पीसीओडी मध्ये हा शुद्धीचा मार्ग कुठेतरी बंद झालेला असतो काही काळ. तर त्याच्यामुळे शरीरामध्ये दोषसंचिती व्हायला लागते आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा जाडी वाढणे, म्हणजे वजन काही केलं कमी येत नाही अशा रुग्णांचे ही सगळे लक्षण आपल्याला पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त बऱ्याच पीसीओडीच्या रुग्णांमध्ये डायबिटीज किंवा मधुमेह हे खूप जास्त प्रमाणात आढळतं. तर हे एक मुख्य दुष्परिणाम आहे पीसीओडीच्या रुग्णांमधला. पण मग हे साधारणतः मुलींचं वय किती असते पीसीओडी होतात तेव्हा? बरं. ते आता हे जसं अनुवंशिक असेल तर वयात आल्यानंतर बऱ्याचदा खूप लवकर पीसीओडीचा त्रास असू शकतो, कारण दोष हे अनुवंशिकच त्या स्त्री गर्भामध्ये असतात. मात्र हळूहळू जसं की मॅडमनी सांगितलं की चुकीची जी जीवनशैली असेल तर तेव्हा हळूहळू दोष वाढतात आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून पीसीओडी घडत असतो. बरोबर. म्हणजे साधारणतः एक 15-16 वर्षापासूनच खरं तर पीसीओडीचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे नक्कीच खरं तर ज्यांना आता नुकतीच मासिक पाळी जर ज्या मुलींना सुरू झाली असेल तर त्या आईने देखील खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन दुष्परिणाम उद्भवू शकतात. अर्थातच आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती खूप छान पद्धतीने उपचार केले जातात. त्या उपचार काय आहेत? बरं. आमच्याकडे जेव्हा पीसीओडीचे रुग्ण येतात तेव्हा बऱ्याचदा त्यांनी हॉर्मोन्सच्या 21 दिवसांचा कोर्स किंवा हॉर्मोन्सच्या इंजेक्शनचा कोर्स केलेला असतो. मात्र या हॉर्मोन्सचा शरीरावर दुष्परिणाम होतो आणि शरीरात दोषाची आणखी वाढ व्हायला लागते. तर अशा वेळेस आपल्याला शरीरातल्या दोषांना बाहेर काढून टाकण्यासाठी शरीराची शुद्धीकरण करणं महत्वाचं असतं. त्यासाठी आपण पंचकर्म करत असतो आणि या पंचकर्माने शरीराची शुद्धीकरण करून झाल्यानंतर मग आयुर्वेदाची हर्बल औषधी आहेत त्यांचा मग आपण चिकित्सेमध्ये उपयोग करत असतो. या व्यतिरिक्त बस्ती चिकित्सा पीसीओडीवर फार उत्तम पद्धतीने काम करत असते. म्हणजे की अगदी की ज्यांना नवीनच पीसीओडीचा त्रास सुरू झालेला आहे अशांवर जर आपण बस्ती चिकित्सा केली तर त्यांचा काही महिन्यातच हा पीसीओडीचा त्रास पूर्ण बरा झालेला आहे आणि अशा स्त्रियांना लगेच गर्भधारणाही झालेली आहे. तर अशा विविध प्रकारचे उपचार आपण पीसीओडीच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं होतं काही केसेसमध्ये की खरं तर सुरुवातीपासूनच मासिक पाळी सुरू झाल्यापासूनच ती अनियमित असते, मात्र लग्न झाल्यानंतर लक्षात येतं की बेसिकली प्रॉब्लेम पीसीओडी मुळेच आहे. तर मग अशा वेळेस बस्ती सारखा उपाय त्यांच्यासाठी किती चांगला लाभदायक ठरू शकतो? म्हणजे कारण की जुना आजार आहे तर नक्कीच त्याला फायदेशीर कितपत होऊ शकतो त्यांच्यासाठी? नक्कीच. आता कसं आहे तो प्रोग्नोसिस आपल्याला किती महिन्यांपासून पीसीओडी झालाय आणि किती लक्षणे त्यांच्या किती जास्त लक्षणे डायबिटीस आहे का हे सगळं बघून ठरवावं लागतं. पण पीसीओडी हा नक्की आयुर्वेदिक चिकित्सेने पूर्ण बरा होतो आणि त्यांना प्रेग्नन्सीही राहू शकते आयुर्वेदाच्या हर्बल औषधांचा पण वापर केला तर. पण जर
आता पर्टिक्युलर वय उलटून गेलं असं म्हणजे 40-45 वगैरे, तेव्हा मात्र आपल्याला गर्भधारणेसाठी थोडी विशेष चिकित्सा म्हणजे उत्तरबस्ती वगैरे अशा पद्धतींचा उपयोग करून चिकित्सा द्यावी लागते. पण मग ह्या उत्तरबस्ती किंवा ह्या चिकित्सा ज्या आहेत त्या साधारणतः किती दिवस किती काळापर्यंत त्यांना घ्याव्या लागतात? बरं, उत्तरबस्ती ही जी चिकित्सा आहे साधारण ती साधारण आपण पाळी येण्यासाठी त्यांना काही विशिष्ट औषधी द्यावी लागतात. त्याच्यानंतर पाळीच्या 5व्या ते 10व्या दिवसापर्यंत आपण उत्तरबस्ती चिकित्सा करत असतो. म्हणजे औषधी तेल आणि औषधी काढे हे गर्भाशयात सोडण्याची एकदम सेफ प्रोसिजर असते. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग्स करावे लागतात जोपर्यंत पीसीओडी पॅटर्न कमी होत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच खरं तर हे चांगले सेटिंग्स घेतले आणि सगळ्या चांगल्या पद्धतीने जर चिकित्सा केली तर नक्कीच पीसीओडीचा जो आजार आहे किंवा जे होणारे दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर, आणि नंतर मला आहाराबद्दल विचारायचं आहे. आहार व्यायाम नेमका कुठल्या पद्धतीचा केला पाहिजे, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय पीसीओडी, लठ्ठपणा आणि वंध्यत्व या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर जयश्री आणि डॉक्टर उज्ज्वला. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर उज्ज्वला, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण की पीसीओडी सारखा आजार आणि त्यासाठी लागणारा आहार नेमका कसा असावा, काय व्यायाम करावा, कारण की जर पीसीओडी आजार फक्त केवळ बस्ती किंवा ह्या चिकित्सेमुळे बरा होणार नाहीये, तर तुम्हाला आहारही तेवढाच महत्वाचा आणि व्यायाम देखील तेवढाच महत्वाचा, कारण की अचानकपणे तुमचं वजन वाढलेलं असतं, लठ्ठपणा आलेला असतो, तर नक्कीच त्यावरती काय तुम्ही सांगाल आपल्या प्रेक्षकांना? आहार सगळ्यात प्रथम म्हणजे आहार समतोल हवा. आजकाल आपण बघतोय की मुली जंक फूड कडे जास्त, जसं वडापाव आहे, समोसाच आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, आणि टीव्ही बघत बसतात, आणि किंवा मोबाईल्स, कॉम्प्युटर. बाहेरचे जे खेळ होते आउटडोर ते जवळजवळ बंदच झालेत. मुलं तरी क्रिकेट वगैरे खेळत असतात, फुटबॉल, पण मुलींकडे तर काही दिसतच नाही. बरोबर. कारण त्या टोटली घरात पॅक झालेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने त्यांचा आहार हा महत्वाचा आहे की ऑइली स्पायसी असं त्यांनी खाता कामा नये जास्त, ज्याने त्यांचं वजन पीसीओडीमुळे वाढतं आणि प्लस आहारामुळे पण अजून वाढतं. तर समतोल आहार त्यांनी घेतला पाहिजे. मेनली व्हेजिटेबल्स, भाज्या आणि फळांचा पण चांगला वापर करावा. तसंच खूपशा मुलींना आणि स्त्रियांना वाटतं की दूध हे आपल्यासाठी नाहीये, आणि त्यामुळे दुधाचं प्रमाण पण त्यांच्यात चांगल्या प्रमाणे असावे, कारण त्यामुळे त्यांच्या शरीराला कॅल्शियम इंटेक चांगलं होईल. बरोबर. त्याचप्रमाणे जर त्यांचा बाहेर काही व्यायाम होत नाहीये, एक्सरसाइज होत नाहीये, तर त्यांनी घरात योगासनं तरी करावीत. जसं योगासनामध्ये मत्स्येंद्रासन आहे, भुजंगासन आहे, शलभासन आहे, मार्जारासन आहे, तुमचं चक्की चलासन आहे. अशी विविध आसनं आहेत, ती तज्ञाकडनं शिकून ती त्यांनी एक दिवसाला अर्धा तास तरी करावी. आणि त्याचबरोबर सर्वात मुख्य आसन म्हणजे सूर्यनमस्कार, जे 12 आसनांचं आसन आहे. सूर्यनमस्कार केला तर नक्कीच त्यांचा जो पोटाचा भाग आहे संपूर्ण, जिथे आपलं युटेरस स्थित आहे, तर तिथे त्यांना त्यांचं चलनवलन होईल, त्यांची तिथली चरबी वाढणार नाही. बरोबर. तसंच फळांमध्ये जर त्यांनी अंजीर, ओले खजूर आहेत, डाळिंब आहे, पेरू आहे, ह्या अशा प्रकारच्या फळांचा पीसीओडी मध्ये नक्कीच फायदा होतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीचा आहार जर त्या मुलींनी घेतला तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. आणि अर्थातच जशी आयुर्वेदाची चिकित्सा आहे ती देखील उपयोगी. आणि चिकित्सेच्या दृष्टीने म्हटलं तर आता जर कमी वजन असेल, त्यांचा लठ्ठपणा जर कमी असेल, तर ते व्यायाम आणि आहार कंट्रोल करू शकतात. बरोबर. पण जर त्यांचं वजन जास्त आहे तर त्याच्यासाठी आयुर्वेदाची औषधं त्यांना घ्यायलाच पाहिजे. खूपशा जणांना असं वाटतं की काही औषधं घेऊन आम्हाला साईड इफेक्ट्स येतात. बरोबर. पण असं नाहीये. आयुर्वेदाची औषधं ही पूर्णपणे हर्बल आहेत, वनस्पतींपासून बनवलेली आहेत, त्याच्यात परत मेटलचा वापर सुद्धा नाही. त्या गोष्टी आहेतच. मात्र जेव्हा लठ्ठपणा आणि स्थूलतेचा आपण विचार करतो तेव्हा कशा पद्धतीने त्या स्त्रीने किंवा त्या मुलीने म्हणजे एकूणच आहार कसा ठेवायचा आणि एकूणच काय व्यायाम करायचा हे तो तुम्ही सांगितलं, मग त्या व्यतिरिक्त काही केलं पाहिजे का औषधांव्यतिरिक्त? औषधं, आहार, व्यायाम हे झालं, आणि त्याच्याबरोबरच आयुर्वेदाने कोलन हायड्रोथेरपी म्हणून इंट्रोड्यूस केलेली आहे. तर बस्ती, आमच्या पंचकर्मामध्ये आयुर्वेदाच्या बस्ती येते, बस्तीमध्ये आणि कोलन हायड्रोथेरपी दोन्हीमध्ये गुदाद्वारा मार्फतच औषधं अंतर्भूत करतात. बस्तीमध्ये ऑइल औषधं वापरली जातात. कोलन हायड्रोथेरपीमध्ये एक विशिष्ट तापमानाचं पाणी गुदाद्वाराद्वारे आपल्या शरीरात अंतर्भूत केलं जातं. त्या पूर्ण काही तिथे इंजेक्शन दिली जात नाही, काही नाही, एकदम रिलॅक्स पेशंटला झोपवण्यात येतं.
आणि त्याच्यात जवळजवळ 30 ते 40 मिनिटं ती प्रोसिजर चालते. वा. पूर्ण आपले जे कोलन आहेत ते संपूर्ण पाणी जाऊन संपूर्ण डिटॉक्स होऊन संपूर्ण मटेरियल आतमध्ये जो संचित मल आहे तो पूर्णपणे निघून जातो. बरं. आणि ह्या चिकित्सेचा नक्कीच वजन कमी करण्याला फास्ट उपयोग होतो. एक 5 महिने ही ट्रीटमेंट असते, पण 5 महिन्यात तुम्हाला 4 ते 5 महिन्यात 5 सिटिंग्स घ्यायचे असतात. पहिले 2 सिटिंग्स तुम्ही महिन्यात घ्या आणि नंतर तुम्ही मंथली घेतलं तर एक 4 महिन्यात तुमचे 5 सिटिंग्स झाले तर तुम्हाला ट्रिमेंडस फरक येणार, बरं. चरबी हटवणार मेन. बरोबर. आणि त्याबरोबर पीसीओडीवर पण त्याचा अत्यंत चांगला उपयोग. बरं, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या चिकित्सा ज्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत आणि कोणतेही साईड इफेक्ट्स खरं नाहीयेत. डॉक्टर, तुम्हाला विचारायचे की खरं तर पीसीओडी हा आजार तसं बघायला गेलं तर गंभीर स्वरूपातलाच आहे. मात्र स्त्रियांनी सुरुवातीपासूनच जर नेमकी व्यवस्थित काळजी घेतली, कारण की आता जसं डॉक्टर म्हणाल्यात उज्ज्वला की आजकालच्या मुली कॉलेजला जाणाऱ्या असतील किंवा शाळेत जाणाऱ्या असतील फास्ट फूड खातात, पण हे जर टाळलं तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र त्यांच्या आयांनी नेमक्या कशा पद्धतीने त्यांना ह्या सगळ्याची जाणीव करून दिली पाहिजे, तुम्ही काय सांगाल? बरं, सर्वप्रथम एकतर रेग्युलरली व्यायाम त्यांचा असला पाहिजे. आणि जनरली ज्या यंगस्टर्स असतात एकंदरीतच, म्हणजे मुलं पण आणि मुली पण, त्यांना बाहेरचं खाण्याचं खूप आवड असते. बरोबर. तर सर्वप्रथम ते बाहेरचे तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळले गेले पाहिजे, कारण ते शरीराला खूप जास्त हार्मफुल असतात. ते एका दिवसात त्याचा परिणाम दिसणार नाही, दुष्परिणाम. मग हळूहळू खूप शरीरामध्ये जेव्हा दोष वाढतात या जंक फूडमुळे, तर त्याचा परिणाम कुठेतरी स्त्रियांना पाळीच्या माध्यमामध्ये काहीतरी बिघाड झालेला दिसतो आणि त्यामुळे पीसीओडी सुद्धा उद्भवू शकतो. तर अशा पद्धतीची त्यांची जीवनशैली चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी त्यांच्या आयांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. या कोलोन थेरपी बद्दल मला तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ जाईल एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण पीसीओडी, लठ्ठपणा आणि वंध्यत्व ह्या विषयावर चर्चा करतो. आणि ह्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर उज्ज्वला आणि डॉक्टर जयश्री. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर जयश्री, अर्थातच पीसीओडी व्यतिरिक्त आपण जर वंध्यत्वाची कारणं शोधायचा प्रयत्न केला तर वेगवेगळी कारणं उद्भवू शकतात किंवा असतातही, तर त्याबद्दल काय सांगाल? बऱ्याचदा वंध्यत्वाला किंवा मूल न होण्याला कारणीभूत स्त्रीला ठरवलं जातं, पण हा खूप मोठा गैरसमज आहे. वास्तविक गर्भनिर्मितीसाठी किंवा गर्भधारणेसाठी काही घटक कारणीभूत असतात. काही घटक स्त्रियांमध्ये असतात तर काही पुरुषांमध्ये असतात. तर या दोघांपैकी कोणाच्याही घटकामध्ये जर बिघाड झाला असेल तर त्यांना ते वंध्यत्व येऊ शकतं. तर आता हे घटक कोणते आपण आधी जाणून घेऊयात. सर्वात पहिला घटक तो म्हणजे पुरुष बीज किंवा शुक्राणू ज्याला म्हणतात ते. तर या शुक्राणूंची संख्या चांगली असली पाहिजे, त्यांची हालचाल चांगली असली पाहिजे आणि त्यांची रचनाही नॉर्मल असली पाहिजे. त्या तिघांपैकी कोणाच्याही ह्याच्यामध्ये बिघाड झाला असेल किंवा संख्या कमी असेल, हालचाल बिलकुल नसेल किंवा खूप कमी असेल किंवा रचना नॉर्मल नसेल तर अशा वेळेस पुरुषांमध्ये वंध्यत्व आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त शुक्राणूंचा संपूर्ण जर अभाव असेल, ज्याला आपण अझोस्पर्मिया असं म्हणतो, तेव्हा सुद्धा गर्भधारणा स्त्रीला होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री बीज. तर स्त्री बीजच्या बाबतीत आपण पाहिलं की महिन्याला ओव्ह्युलेशन होणं महत्वाचं आहे, कारण त्यामुळे दर महिन्याला गर्भधारणेचे चान्सेस राहतात. बरोबर आहे. मात्र पीसीओडी मध्ये तसं होत नाही, त्याच्यामुळे वंध्यत्व स्त्रियांमध्ये आढळतं. या व्यतिरिक्त विशिष्ट वय उलटून गेलं, साधारण 35 नंतर किंवा 40च्या आसपास वगैरे, तर स्त्री बीजाची संख्या शरीरामध्ये कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे वंध्यत्व येतं. अर्थात हे वयोमानानुसार उत्पन्न झालेलं वंध्यत्व असतं. तिसरं महत्वाचं घटक गर्भधारणेचं म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग. अर्थातच तर जेव्हा ओव्ह्युलेशन होतं त्याच पिरियडमध्ये जेव्हा स्त्री पुरुष समागम आला आणि शुक्राणूची आणि स्त्री बीजाचा संयोग आला तर गर्भधारणा होत असते. आणि ह्याच पिरियडला म्हणजे ओव्ह्युलेशनच्या आसपासच्या पिरियडलाच आपण फर्टाईल पिरियड म्हणून म्हणत असतो. तर ह्या वेळेसच प्रेग्नन्सीचे चान्सेस सर्वात जास्त असतात, तर अन्य वेळेस ते चान्सेस खूप कमी असतात. बरोबर आहे. चौथे एक महत्वाचं घटक गर्भधारणेचं म्हणजे गर्भाशयाची स्थिती. तर गर्भधारणेसाठी गर्भाशय हा हेल्दी असणं, नॉर्मल असणं खूप महत्वाचं आहे, कारण शेवटी गर्भाला 9 महिने तिथे वाढायचं असतं. त्यामुळे गर्भाशयाच्या बाबतीत कुठलीही विकार असतील, जसं की गर्भाशयाला गाठी असतील ज्याला फायब्रॉइड्स असं म्हणतात, किंवा दोन्ही नळ्या ज्या गर्भाशयाच्या त्या जर बंद असतील ज्याला ट्युबल ब्लॉक असं म्हणतात, किंवा कुठलं इन्फेक्शन असेल जसं की टीबी, एंडोमेट्रायटिस, रुबेला, टॉर्च अशी विविध इन्फेक्शन जेव्हा गर्भाशयाच्या बाबतीत असतील तेव्हा सुद्धा गर्भधारणा होऊ शकत नाही. तर ही विविध कारणे स्त्रियांमध्येही असतात आणि पुरुषांमध्येही असतात. या व्यतिरिक्त लठ्ठपणा हा एक महत्वाचं वंध्यत्वाचं एक कारण आजकाल खूप पाहायला मिळतं.
म्हणजे थोडक्यात ही सगळी कारणं आहेत पीसीओडी व्यतिरिक्त आणि अर्थातच प्रत्येक स्त्रीने खरं तर प्रत्येक वेळेस आपण आपल्याला नियमित पाळी येते का नाही येते, काही प्रॉब्लेम जरी झाला तरी लगेच डॉक्टरांशी खरं तर कन्सल्टिंग करायला हरकत नाही. आणि अर्थातच काही काही बायका थोड्याशा संकोची वृत्तीच्या असतात की अशा पद्धतीने कसं आपण डॉक्टरांना जावं, पण खरं तर ही महत्वाची समस्या असं खरं तर बघितलं पाहिजे, नाहीतर याच्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात जसे आपण बघितलं दुष्परिणामांना. डॉक्टर उज्ज्वला, मला विचारायचे की मगाशी आपण कोलोन थेरपी बद्दल बोललो आणि बस्ती चिकित्सा देखील फार महत्वाची आहे. ह्या बस्तीबद्दल जर आपण जाणून घ्यायचं झालं तर स्त्रियांना बस्ती ही खूप अतिशय उपयुक्त आहे, पण कोलोन पण तितकीच उपयुक्त आहे का आणि पुरुषांनी देखील कोलोन थेरपीचा वापर केला पाहिजे का? हो, दोघांनी. कोलन हायड्रोथेरपी ही पुरुष आणि स्त्रिया ह्या दोघांसाठीही आहे. आणि बस्तीमध्ये कसे बस्तीचे सिटिंग्स असतात, डेली जायचं असं 7 दिवस 9 दिवस, तर कधी कधी ते शक्य नसतं. खरंय. कारण कामकाजाच्या व्यापामुळे सकाळी दररोज जाणं खूपशा रुग्णांना शक्य नसते. तिथे कोलॉन हायड्रोथेरपी खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. कारण तुम्हाला ते एक सिटिंग घेतलं की नंतर 15 दिवसांनी दुसरं सिटिंग घ्यायचं आणि नंतर मंथली तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला वर्षात पाहिजे एकदा दोनदा, तर तेव्हा तुम्ही ते थेरपी करू शकता. खरंय. प्लस बस्तीमध्ये कधी कधी जी औषधी द्रव्य किंवा तेल आम्ही अंतर्भूत करतो ती कधी कधी पेशंट उठतात घाईघाईत, कुठे ऑफिसला जायचं असतं, शाळेत कुठे व्हॉटेवर, तर त्यावेळेला ती पुन्हा बाहेर येते. मग बस्तीचा तेवढा इफेक्ट येत नाही. पण कोलॉन हायड्रोथेरपीमध्ये संपूर्ण जे कोलन आहे आपलं मोठं आतडं, ते संपूर्णपणे साफ करून पूर्णपणे ते पाणी त्याच वेळेला म्हणजे 30 ते 40 मिनिटं पेशंट एकदम रिलॅक्स झोपलेला असतो आणि त्याच वेळेला ते पूर्णपणे साफ होऊन संपूर्ण पाणी बाहेर येतं. बरोबर. आणि जर तुम्ही कोलॉन हायड्रोथेरपी नीट सेटिंग्स केले तर आता जसं पीसीओडी म्हटलं आपण, लठ्ठपणा म्हटलं, ह्या बरोबरच काही जणांना घामाला अत्यंत दुर्गंधी येते. खूप जणांची स्किन इन्फेक्शन्स काय काय असतात, ते खूप सारी औषधं घेतात तरी ती बरी होत नाही. तसंच काही लोकांना रात्री झोप येत नाही, अगदी खूप थकलेले असतात तरी त्यांना अनिद्रा होते. बरोबर. त्यामध्ये पण काम, संधिवातामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने काम करतं कोलॉन हायड्रोथेरपी. त्यामुळे बस्ती चिकित्सा ज्यांना शक्य आहे नाही घेणं त्यांनी जरूर कोलॉन हायड्रोथेरपीकडे वळावं. म्हणजे थोडक्यात काय तर पीसीओडी किंवा लठ्ठपणा असेल किंवा वंध्यत्व असेल तर बस्ती चिकित्सा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर कोलोन थेरपी देखील आयुर्वेदाची अतिशय उपयुक्त आहे. नक्कीच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही दोघींनी खूप छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि पीसीओडी बद्दल जनजागृती खरं तर घडवलेली आहे ह्या माध्यमातून, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.